यस, थँक्यू रोशन सर. परमेश, आता जो सामना सुरू होतोय रामवाड आणि जोहे, मी मगाशी म्हटलं एक पत्रकार जिंकले पहिल्या मॅचमध्ये देवा पेरवी, आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये आमचे विनायकजी पाटील हेही पत्रकार जिंकले. आता एकामेकाच्या विरुद्ध खेळतील दोन्ही. आपण संघात देऊया शुभेच्छा, जाऊया सामन्याकडे. लगेच सामना सुरू होईल आणि यानंतर पुढचा सामना असेल जिते विपक्ष रावे, जितू जिते विपक्ष रायबादेवी रावे. चौथा सामना असेल गावदेवी कवे विपक्ष काळ भैरव दादर, अशी लढत. यस, थँक्यू. उपस्थित सर्व लाडके क्रीडा रसिक, मंचकावरील अतिथी, सन्माननीय रविदादा मोकल यांचा या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या या मंचकावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा रामवाडीचा 12th मॅन विनायक दादा प्लीज. पहा अन्यथा प्लीज रामवाडी 2 रनची मग पॅनल्टी असेल प्लीज. लोवो फुलटॉस, पहिला चेंडू, इट्स अ बीमर कॉल. चेंडूला मात्र पाठवलाय सीमा पार. 6+1 7 धावा. दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. समाजसेवक दादा यो आमचा आधार है तो गोरगरिबांचा. आहे जनतेचा कारभारी, विकासाचा रस हबुरी ना आमचे दत्ता कांबळे. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. गोलंदाज सार्थक म्हात्रे याच्याकडून बीमर कॉल. 6+1. अगदी पहिल्या चेंडूवर आल्या 7. फ्री हिटची आहे संधी. राईट अमाउंट द विकेट. सार्थक म्हात्रे. स्विचिटचा फटका लाजवाब. देखना फटका. आणखीन एक मोठा फटका आलाय. फलंदाज अतुल वगरेच्या बॅट मधना आणखीन एक दमदार मॅसिव्ह सिक्सर. कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. आमचे दत्ता कांबळे डीके दादाची यादा ही सगळ्यात न्यारी. यस, थँक्यू. सन्माननीय रविदादा मोकल यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. वेलकम दादा. पहा पहिल्याच चेंडूवर अगदी 13 रन्स आल्यात. शॉर्ट पिच होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, सलगचा तिसरा असेल काय? होय, ठोकलाय. अप्रतिम सुरुवात. इट्स अ ड्रीम स्टार्ट. फलंदाज अतुल वगरे इज ऑन अ फायर. आणि तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सन्माननीय अमित जाधव यांच्याकडून. मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. सन्माननीय मुद्दू शेठ यांच्याकडून देखील सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सलगचे 3 षटकार, 1 नो बॉल. एकूण रन्स आहेत स्कोर कार्डवर 19. ऑफस्टिकच्या दूर क्रिकेटचं मादक सौंदर्य. डिपेक्सचा कव्हर रिजन निवडलाय. एक टप्पा चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. डीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. चौफेर फटकेबाजी सुरू आहे. मैदानात काय घडलंय? नवीन प्रेक्षक आमच्या समवेत जे जॉईन झालेत ना, पहा पहिला चेंडू नो बॉल, 6 रन्स, 7 आले एकूण. मग सलगचे 2 षटकार, मग चौकार. फिरून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक तडाखा. बॅट्समन यूज इट. आणखीन एक चेंडू सीमा पार. ठोकलाय अतुल वगरेने. षटकार.
ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये फक्त 38 रन्स बनवल्या होत्या 5 षटकामध्ये, दुसऱ्या सामन्यातील पहिल्याच षटकामध्ये आल्यात एकूण 29 धावा. हे क्रिकेट आहे मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग. अगदी तुटून पडलाय फलंदाज अतुल वगैरे. समोरला होता ड्राईव्ह लगावलंय. क्रिकेटचं मादक सौंदर्य. डीप कव्हर पॉइंट रिजन निवडलाय. चेंडू मात्र या ठिकाणी चाललाय वन बाउंस सीमा पार. चौकार. बरसलाय. रिमांडवर घेतलंय सार्थक म्हात्रेला अतुल वगैरेने. 5 चेंडू 5ही मोठे फटके पाहायला मिळाले. इव्हन 6 मोठे फटके म्हणूया आपण. एक नो बॉल होता. स्विचिटचा फटका आला व फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. आणखीन एक चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉप प्रिझनला. 22च्या स्वरूपाने चौकार. डीजे टू ठोक. स्मशान शांतता पसरले जोहे संघाच्या खेम्यात. प्रवीण पाटील आमचे आहेत. बंटी म्हात्रे, रवी म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. संदेश घरत आहेत. ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये 5 षटकात केल्या होत्या 38, दुसऱ्या फेरीतील सामन्यातील पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात 37. असं सुरू राहिले तर कदाचित 100+ रन्स होतील. खराब गोलंदाजी. खरं तर यंग टॅलेंट उभरता सितारा आहे सार्थक म्हात्रे. पेन टेनिस क्रिकेटचा हा अपकमिंग यंग स्टार. त्याला घेतलं रिमांडवर, उद्ध्वस्त केलं अतुल वगैरेने. तब्बल षटकार पाहायला मिळाले एकूण 4 आणि चौकार आले 3. पुढचा गोलंदाज सिद्ध मोकल. समोर होता बॅटचा फेस खोलला. बॅटची इनर एज. चेंडू मात्र चाललाय डीप थर्ड मॅनला. लॉंग चेस सुरू आहे आणि तदनंतर मात्र फंबल. नशिबाची साथ टीम रामवाडीचा राजा या संघाच्या बाजूने. आणखीन एक चौकार. समाप्त झालाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फार चेंडू बाकी आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केले टीम रामवाडी या संघाने. ओळखी स्वरूपाचा होता स्विंग अँड मिस. सन्माननीय राजू पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल. ज्याप्रमाणे वालवंटात पाणी सापडावं ना अशी परिस्थिती झाली होती जोहे संघाची. 1 डॉट बॉल आलाय. स्विचिटचा फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? कॅच झाले ड्रॉप. निसटला चेंडू. प्रयत्न अप्रतिम राहिले. चला प्लीज क्रॅम्प आले प्लीज आपण त्या ठिकाणी जा. डॉक्टर सचिन विनंती असेल आपणास देखील प्लीज आपण त्या ठिकाणी जायचं आहे. खूप चांगला प्रयत्न खरं तर पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अनिकेत मोकल. पहा क्रॅम्प आलाय. सुरक्षित आहे. पहा मोठी इंजरी नाहीये.
सो प्लीज आपण रिप्लेसमेंट द्या. 12th मॅन 12वा खेळाडू किंवा एक्स्ट्रा खेळाडू जे कोण असेल सो प्लीज आपण जा. आपण रिप्लेसमेंट घ्या. जो हे संघ प्लीज आपण त्या ठिकाणी थांबू नका. रिप्लेसमेंट दिलेला आहे. सो प्लीज कल्पेश खैरे सर समालोचक आमचे मित्र. खरं तर आजच्या दिवसात त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. वेलकम सर. डॉक्टर सचिन नाईक आपणास विनंती असेल प्लीज. खरं तर परमेश त्यांचा आभार मानावं लागतील. अगदी वेळेवरती ते उपचार करण्यासाठी दाखल झालेत. डॉक्टर सचिन नाईक चांगले खेळाडू आहेत आणि इथे मात्र प्रथमोपचारसाठी धावून आले. त्यांचा आम्ही इथे दत्ता कांबळे साहेब यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. चला मॅच आपण सुरू करा. एखादा सबस्टिट्यूट प्लेअर आपण मैदानामध्ये पाठवा. एकदा स्कोर कार्ड पाहूया आपण. 44 धावा स्कोर कार्डवर. कोणतीही विकेट गमावली नाहीये. टीम रामवाडीचा राजा प्रथम फलंदाजी करतोय. 44 धावा. 1.4 चेंडूंचा खेळ फक्त समाप्त झालाय. कल्पेश सर पहिल्या षटकात रन्स बरसल्या. धावांचा अक्षरशः पाऊस पडला. 37 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. पहा क्रिकेट कोणते दिवस दाखवेल हे सांगू शकणार नाही आहात. पॅडवर फेकला फ्लिकचा फटका लाजवाब. चेंडू मात्र चालला डिफाईन लेगचं घ्यायला दर्शन. सीमा पार चौकार. जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते सुन्नत सबकी होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. स्विचिटचा फटका स्लिप रिजनला क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहा अद्यापही काही बिघडलं नाहीये जो हे संघ. खरं तर फ्लॅट 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 विकेट झालेले आहे. कपिलसाठी तब्बल 3 षटकारांसाठी मोसिमबाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात आल्या 37. सेकंड ओव्हर मध्ये आल्या एकूण 11. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळाले 48-48. पहा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण 5 षटकांच्या मॅच मध्ये 100 पेक्षाही अधिक रन्स पाहिल्यात आणि त्या चेस देखील झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज कोणता असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. रुपेश पाटीलला प्राचारण केलंय. आमंत्रित केले रुपेश पाटीलला. खरं तर मागच्या मॅचचा जर आपण विचार केला सामना क्रमांक 1 पहिल्या सामन्यामध्ये 1 षटक फेकलं, 3 रन्स खर्च केले आणि 3 सफलता देखील मिळाल्या होत्या. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे टीम रामवाडी. ऑन स्ट्राईकला कपिल कोहली. पहा खरं तर याच खेळाडूला प्रवीण अंतिम मॅच मध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये खरं तर वॉशिंग मशीनचं पारितोषिक मिळालं होतं. सामना वीर. उजव्या हाताचा अगदी विस्फोटक खेळाडू कपिल कोहली ऑन स्ट्राईक. सेन्सिबल क्रिकेट सोडून दिला. लेफ्ट केला. स्विंगिंग चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर पडला. धीम्या गतीने फेकला होता. फिंगर रोल्स केलेले. अशा प्रकारचे चेंडू येणं गरजेचं आहे. हॅलो. याच दरम्यान सन्माननीय पेन तालुका संपर्क प्रमुख आदरणीय BH काका यांचे आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
आणखीन एक चांगला चेंडू बॅटची इनर एज पकडलाय झेल. फलंदाज कपिल कोहलीचा संपलाय खेळ. पुढील लढती आपण पाहूया. सुजल प्रतिष्ठान जितूआई जिते संघाच्या अगेन्स्ट टीम आई रायबा देवी रावे संघ सज्ज होणार आहे. आणि तदनंतर गतवर्षीचा चॅम्पियन संघ सुशांत मोकल इन ऍक्शन मध्ये गावदेवी कलवे संघ फाईट करेल. बादल म्हात्रे यांचा निलकंठ 511 दादर संघासोबत फार मजा येईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. चारी दिशेला फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकांचा हा महासागर. हे वैशिष्ट्य राहिलंय या क्रीडांगणाचं. एकूण धावसंख्या 48 ला 1. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील ही लढत रामवाडीच्या विपक्ष टीम जोहे. परफेक्ट यॉर्कर फेकला. सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह केली. दीपेक्षा कव्वरला ऑफ साईडला चेंडू मिळेल. एक सिंगल. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल अतुल वगैरे. आज बरसलाय अतुलचा विचार केला तर एकूण 11 चेंडू फेस केलेत आणि 42 या धावसंख्येवर खेळतोय. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. राईट अमोर द विकेट रुपेश पाटील. बॉलिंग ट्रॅकवर त्याच्या समोर असेल अतुल. स्विच इट खेळायचा होता. डॉट बॉलची समाप्ती झालाय. पण खूप चांगलं कमबॅक केलंय संदीप सर असं म्हणावं लागेल जोहे संघाने. जेव्हापासून अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहिले ना, ग्लेन मॅक्सवेल संचारलाय सर्वच खेळाडूंच्या आतमध्ये. मॅक्सवेलची ती इनिंग, तो सामना अप्रतिम राहिलाय. चांगला चेंडू होता. फटका देखील तेवढाच चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फेकेल तत्पूर्वी मिळेल एक सिंगल. स्ट्राईक रोटेट. धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर एकूण 50 धावा. या बेलचा चेंडू चांगला फटका होता. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झालाय. काही अंशी का होईना लगाम जरूर लगावले जोहे संघाने. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहूया स्कोर कार्डवर. अर्धशतक 50 रन्स धाव फलकावर आपण पाहायला मिळत आहेत. या षटकात फक्त आल्या 2 रन्स. एक सफलता देखील मिळाली. कमबॅक करून देणारं खरं तर हे षटक ठरलं रुपेश पाटीलचं. नावात दम नाही तो कम. रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड. सच्चा कार्य करता. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 50 धावा. आणि अतुल वगैरेचा विचार केला तर खेळतोय एकूण 39 धावसंख्येवर खेळतो. क्षमा असावी. या ठिकाणी डीप मिड विकेटला सिंगल मिळेल आणि या एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. एकूण धावसंख्या 50+ अर्थातच 51 धावा. स्कोर कार्डवर आपण पाहतोय दुपारचं हे सत्र आणि पाटा विकेट झाले. खरं तर चेंडू आता मात्र बॅटवर प्रॉपर येतोय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. गोलन फिरून खेळण्याचा प्रयत्न. फटका लाजवाब. हवाई सफर
stand and deliver. Batsman use it. Sixer. कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याला केलं बीट. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. क्रिकेट आवड फार राजा माणूस दिलदार. राजा माणूस दिलदार. राजा माणूस दिलदार. ये दुरू दुरून संग हे येतील मारतील फोर षटकार. मारतील तीन षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 61. 61 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज सिद्धू मोकलचं हे षटक. आणखीन एक मोठा फटका पाहायला जरूर मिळाला. अलॉंग द कार्पेट शॉट डीप स्क्वेअर लेगला मिसफील्ड. फंबल झालं. चुकीला माफी नाहीये. हा नशिबाचा चौकार टीम रामवाडीचा राजा या संघाला. ठीक आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. ओके दादा. 66 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम रामवाडीचा राजा या संघाला आपण पाहायला मिळतोय.
पहिल्या षटकात 37, तदनंतर 11, मग कमबॅक षटक 2 रन्स, तदनंतर 16 धावांचं षटक. स्विंग अँड मिस, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. या ठिकाणी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज वैभव धुमाल अर्थातच मॅक्स बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक. इट्स अ स्लॉग ओव्हर, बेट ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हे हाणामारीचं षटक आहे. जरूर प्रयत्न करेल प्रथमेश, जरूर प्रयत्न करेल अतुल वगैरे. शॉर्ट पिच होता, फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला व्हिसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फील्ड झालाय आणि तदनंतर मात्र मिळाली एक सिंगल. एकूण धाव संख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 67. 67 धावा धाव फलकावर. प्रथम फलंदाजी करतोय रामवाडी हा संघ आणि त्यांच्या विपक्ष मात्र लढतोय जय गिरोबा जोहे हा संघ. ओपी स्वरूपाचा चेंडू हा फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पाहायला मिळाला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्येवर खेळतोय फलंदाज अतुल वगैरे आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या आहेत रामवाडी संघाच्या 71. स्विचिटचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट पिच चेंडू होता, मिस केला अतुल वगैरेने. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला वैभव धुमाल मॅक्स याच्याकडून. 71 धावा स्कोर कार्डवर. दुपारच्या सत्रात मोठी धावसंख्या खरं तर पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असताना टीम रामवाडीचा राजा या संघाकडून. षटकातील अद्याप काही चेंडू बाकी. लोव फुल टॉस इन्व्हिटेशन होतं परंतु मिस केला फलंदाज अतुलने. डॉट बॉल आणि त्याच्याच सोबत खरं तर रनआउटची विकेट देखील जाईल. फलंदाज प्रथमेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. प्लीज जिथे संघाचा कर्णधार आणि टीम राबे ओमकार पाटील प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस घ्यायचा आहे. पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू आहे. ओरपी स्वरूपाचा चेंडू होता ड्राईव्ह लेंथवर. चेंडू ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला चेंडू फील्ड झाला. मिळाली एक सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 72 रन्स, 72 धावा आणि 73 धावांचं हे टार्गेट लक्ष मात्र सेट केलंय टीम रामवाडीच्या संघाने जय गिरोबा जोहे संघाच्या अगेन्स्ट. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. सुजल प्रतिष्ठान जितुआई जिते संघाच्या अगेन्स्ट टीम आई रायबादेवी राबे संघ. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. 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 Yes, thank you, DJ. Yes, thank you, DJ. Please, जितुआई जिते संघाचा कर्णधार आणि टीम आई रायबादेवी राबे आपण प्लीज लवकरात लवकर या.
पहिल्या फेरीतील खरं तर हा तिसरा सामना पाहायला मिळेल, परंतु सध्या स्थितीत जो सामना सुरू आहे प्रवीण, फार मोठं टार्गेट सेट केलंय रामवाडी संघाने जोहे संघाच्या अगेन्स्ट. चला या फार वेळ नाहीये, विनंती असेल सुजल प्रतिष्ठान जितू आई जिते आणि आई रायबादेवी रावे संघ, समाधान पाटील अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे सदस्य, त्यांच्याकडून देखील रावे संघाला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. हॅलो. जितू आई जिते सुजल प्रतिष्ठान आणि आई रायबादेवी रावे दोन्ही संघांनी आपल्या जर्सी घेऊन जाण्यासाठी यायचं आहे. जितू आई जिते सुजल प्रतिष्ठान आणि आई रायबादेवी रावे आणि लगेच जर्सी परिधान केल्यानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. खरं तर अनेक फॅन्स च्या सोबत पीटीसीच्या माध्यमातून जुडले गेलेत. रोहित मोकल रावे, रोशन माली रावे आणि मनोज पाटील सध्या स्थितीत गोवा येथे आहेत, गणेश मूर्ती बनवण्यासाठी गेलेले आहेत. गोव्यावरून त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. रोहित मोकल रावे, रोशन माली रावे आणि मनोज पाटील सोनकार यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा रावे संघाला आणि ह्या स्पर्धेला आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूया. चला ओमकार, आपण टॉस घेऊया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना मानाचा त्रिवार मुजरा करून डीके चषक 2024च्या निमित्ताने आज या मैदानावर उपस्थित सर्व क्रीडारसिक, खेळाडू, संघनायक तसेच समालोचन कक्षामध्ये उपस्थित सर्व समालोचक, स्कोर रिपोर्टर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रथमतः मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी या सामन्याचं समालोचन करण्याची मला संधी मिळाली, त्या संधीबद्दल आयोजकांचं आणि विशेषतः श्री परमेश पाटील सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. सामना चालू आहे रामवाडीचा राजा विरुद्ध जय गिरोबा जोहे यांच्या दरम्यान. प्रथम फलंदाजी करत असताना रामवाडीचा राजा या संघाने 5 षटकांमध्ये तब्बल 72 धावा जमा केलेल्या आहेत. आव्हान ठेवलेलं आहे 73 धावांचं. प्रतिषटक 14.5च्या सरासरीने जायचं असताना सलामीचे फलंदाज मैदानावर उपस्थित आहेत. सेकंड इनिंग्सला सुरुवात होते. पहिला चेंडू, ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र अगदी पहिल्या चेंडूवर वापरतोय. चेंडूचा अंदाज येत नाही, त्रिफळचित होतोय, पहिला गडी बाद होतोय. जय गिरोबा जोहे या संघाचा रजत मोकल यांच्या स्वरूपात. मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळाने आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद डीजे. नक्कीच चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाज रमाकांत शर्मा यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय, काहीसा अडचणीमध्ये नेऊन ठेवतोय जय गिरोबा जोहे या संघाला. नक्कीच पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक जय रामवाडीचा राजा या संघासाठी खूप फायद्याचं होतं. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल त्यांनी 37 धावा धावफलकावर लावल्या होत्या
आणि गोलंदाजी मार्कवरती ज्या वेळेला रमाकांत शर्मा आले त्याने नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केलेला आहे. 1 डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. साहिल मोकल यांच्या स्वरूपात राईट हँड बॅट्समन आहे. गोलंदाजी मार्कवरती रमाकांत. ओह, या वेळेला चेंडू उडवतोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईल, दर्शक बनून जाईल, सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच ओव्हरपिच टप्प्याचा हा चेंडू होता. चेंडूला उडवलं, अचूक टायमिंग साधलं गेलं. पॉवर प्लेचं षटक असल्याने 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर होते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरी तैनात असला तरी क्षेत्ररक्षकाला संधी मात्र या खेळाडूने दिली नाही. 6 धावा धावफलकावरती लागतायत. आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडतोय साहिल मोकल. पुढचा चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळला गेलेला आहे. डीप मिडविकेटचं क्षेत्र, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक मात्र रोटेट होते. आता स्ट्रायकिंग एंडला येणार आहे सार्थक म्हात्रे. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 73 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. रमाकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 1 गडी बाद झालेला आहे. धावफलकावर 7 धावा लागलेल्या आहेत. या वेळेला देखील सुंदर चेंडू बॅटची आउटर एज घेऊन जातोय. यष्टीरक्षकाने अपील केली, पंचांनी ती उचलून धरली. सार्थक सुद्धा बाद होतोय. क्रिकेट खेळाची आवड फार, राजा माणूस दिलदार. थँक्यू डीजे. पहा, जिथे संघाला आम्ही विनंती करतोय, प्लीज लीलाधर कर्णधार पाठवायचा आहे. पहिलं षटक संपल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. नक्कीच रमाकांत त्याच्या पहिल्या षटकाला सुरुवात झाली तो पहिला गडी बाद झाला होता. तदनंतर 1 डाऊनचा जो खेळाडू होता साहिल मोकल याने अप्रतिम दर्जाचा षटकार मारला. त्या षटकाराच्या मदतीने असं वाटलं होतं की साहिल या गोलंदाजावर वरचढ ठरू शकेल, परंतु पुढच्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा दुसरा गडी देखील बाद झालेला आहे. मैदानात उतरतोय राज मोकल. रमाकांत गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करणारा हा गोलंदाज यावेळेला ऑन साइडच्या दिशेने हलक्या बॅटने हा फटका खेळला गेला. 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. राज आणि साहिल यांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. प्रतिषटक 14.5च्या सरासरीने जायचं असताना या वेळेला गुडलाईन स्पॉटवर हा चेंडू पडला. चेंडू पुन्हा एकदा बॅटची आउटर एज घेऊन थेट जातो यष्टीरक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये. यष्टीरक्षक मात्र कोणतीही चूक करत नाही. पुढचा देखील गडी बाद होतोय. पहिल्या एका षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केलेले आहेत रमाकांत शर्मा या गोलंदाजाने. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटका अखेर पहा, हा शेवटचा पुकार आहे जिथे संघाला आपण त्वरितच कर्णधार पाठवायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. लास्ट कॉल फॉर यू. जय गिरोबा जोहे या संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 9. 73 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये काहीसा अडचणीमध्ये सापडलेला आहे जय गिरोबा जोहे हा संघ. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला काही होऊ शकतो. कोणत्या वेळेला आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. कमबॅक करण्याची मात्र गरज आहे ती म्हणजे जय गिरोबा जोहे या संघाला गोलंदाज सज्ज होतोय प्रथमेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहे
साहिल मोकल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कल्पेश घरत. प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतो. राईट हँड बॅट्समन आहे साहिल मोकल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतो. अलॉंग द ग्राउंड फटका खेळला गेला. ऑन साइडच्या दिशेने एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 10. कल्पेश आता स्ट्रायकिंग एंडला येतोय. सामना करण्यासाठी प्रथमेश पाटील याच्या गोलंदाजीचा. नक्कीच कमबॅक करावं लागेल मित्रांनो. क्रिकेटमध्ये कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं जेणेकरून आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकून राहू शकेल. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नजरे कही निशाणा कही. ऑन साइडच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु गेला ऑफ साइडच्या दिशेने. एक धाव मात्र निश्चित रूपात जोडली जाईल. कल्पेश आणि जय गिरोबा जोहे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झालेली आहे 11. नक्कीच एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी अशा फटक्यांची गरज सुद्धा आहे. काउच कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेळला गेला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रामवाडीचा राजा या संघाकडून 2 धावा, अगदी बहुमूल्य 2 धावा आपल्या संघासाठी या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. माफ करा 13 धावसंख्येवर. 13 धावसंख्या 3 गडी बाद झालेले आहेत. यावेळेला कट शॉट खेळला जातोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र सर्कलच्या आतमध्ये होता. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची रेस. चेंडूने जिंकली. चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार. नक्कीच या चौकाराच्या मदतीने काहीसा आत्मविश्वास मात्र आला असेल या फलंदाजाला. मित्रांनो, क्रिकेटमध्ये आत्मविश्वास असणं खूप महत्वाचं असतं कारण छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला यशाची खात्री मात्र देत नाही परंतु लढण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकते आणि ती प्रेरणा घेऊनच आपल्याला या ठिकाणी क्रिकेट खेळायचं असतं. चांगला फटका होता. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळला गेला. 2 धावा जोडल्या जातील. जय गिरोबा जोहे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झालेली आहे 19. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तितकंच चलाकीने केलेली ही गोलंदाजी आहे. वायडी शॉर्कर पद्धतीचा हा चेंडू फेकला गेला होता परंतु काहीशी चूक झाली. एक धाव मात्र रोखू शकला नाही रामवाडीचा राजा हा संघ आणि गोलंदाज. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांअखेर जय गिरोबा जोहे संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 20. यस, थँक्यू डीजे, थँक्यू. इट्स अ बिग फाईट फॉर यू. महत्वाचा सामना. खरं तर या स्पर्धेतील एका बाजूला पाहायला मिळेल आई रायबादेवी रावे तर दुसऱ्या बाजूला असेल जीतू आई जीते. टॉस केला जाईल. सन्माननीय अक्षय कोहली यांच्या शुभ हस्ते हा टॉस जिंकलाय आई रायबादेवी रावे संघाने. ओमकार, खूप महत्वाची स्पर्धा. टॉस जिंकलेस. क्षेत्ररक्षण निवडले. DK साहेबांचं हे दमदार आयोजन. दादांचं तर खूप दरवर्षी असंच आयोजन असतो. आम्ही एक वेळेला क्वालिफाय झालतो. सेकंड याला आम्ही सेकंडला हारलेलो. आता बघू, प्रयत्न करू आम्ही ट्राय करू. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आज रावेवरून. काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामना लाईव्ह एन्जॉय करतायत. काय म्हणशील, काय सांगशील त्यांना? खरं तर आमचे 2-3 प्लेयर अजून नाही आहे संघामध्ये. प्रवीण पण इंजॉर्ड आहे, किरण पण नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. जाऊया आपण हरेश गावण जितूआई जिते संघाचा कर्णधार. हरेश, टॉस किती महत्वाची होती तत्पूर्वी पाहूया फटका आपण.
झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. हरेश, टॉस किती महत्वाची होती? टॉस असं महत्त्वाचं नाही, पण आम्हाला बॅटिंग आली, आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. मोठी स्पर्धा, मोठं आयोजन, DK साहेबांचे दमदार आयोजन, काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षी चांगलं असतं आयोजन. कोणते खेळाडू असतील टॉप ऑर्डर मध्ये आणि प्रथम फलंदाजी वाट्याला आलेली आहे, काय टार्गेट असेल मनात? टार्गेट 50+ करण्याचा प्रयत्न करू. फार वेळ घेत नाही, खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि तुझ्या संघाला. आई रायबादेवी रावे विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू बोल्ड फर्स्ट. टॉस जिंकली रावे संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद परमेश सर. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि या दोन्ही चेंडूंवर एकेरी धावसंख्या आलेली आहे. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 22 या धावसंख्येवर. रमाकांत इज बॅक टू द ऍक्शन. तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय. ओहो, शॉर्ट टप्प्याचा चेंडू बॅटची एज घेऊन गेली, परंतु यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी असफल राहिले. एक धाव अगदी सहजगत्या पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 23 या धावसंख्येवर. मित्रांनो, टार्गेट आहे 73 धावांचं. अजूनही 50 धावांची गरज आहे. गरज आहे मोठ्या फटक्यांची, गरज आहे तुफानी खेळीची. पूर्ण होईल का ते मात्र पाहणं उत्कंठेचं ठरणार आहे. या वेळेला चेंडू उडवलाय, परंतु समोरच गोलंदाज स्वतः झेल टिपतोय. कॉट अँड बोल्ड स्वरूपात हा गडी बाद होतोय. आवड फार राजा माणूस दिलदार, राजा माणूस दिलदार, राजा माणूस दिलदार. हे दुरून संग हे येतील मारतील फोर्स. धन्यवाद डीजे. नक्कीच कल्पेश घरत आपल्या डगआउट मध्ये परत जातोय. काहीशी निराशा असेल. जय गिरोबा जोहे या संघाच्या खात्यामध्ये 4 गडी बाद झालेले आहेत आणि विशेष करून हे 4ही गडी रमाकांत शर्मा या खेळाडूने बाद केलेले आहेत. मित्रांनो, कमबॅक करण्याची गरज आहे जय गिरोबा जोहे या संघाला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर उडवतोय. डाऊन द ग्राउंड फटका येतोय. क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव जोडली जाते. एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने मात्र काही फरक पडणार नाही. रामवाडीचा राजा या संघाला गरज आहे मित्रांनो मोठ्या फटक्यांची. स्ट्रायकिंग एंडला येतोय साहिल मोकल, ज्याच्याकडे क्षमता आहे. त्या क्षमतेचं प्रदर्शन मात्र आपल्याला अद्याप पाहायला मिळालेलं नाही. या वेळेला क्रॉस बॅटने हा फटका खेळला गेला. ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 26 या धावसंख्येवर. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 47. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. प्रतिषटक 23.5च्या सरासरीने जावं लागेल, जेणेकरून या स्पर्धेमध्ये आपला संघ कायम आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकेल. जय गिरोबा जोहे या संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे का आक्रमक फलंदाजीची गरज आहे? क्रीजवरती साहिल मोकल आणि सिद्धू मोकल. रावे गावचे प्रज्वल टावरे अग्निवीर बागा या बॉर्डर वरती, आपली जी देशाची बॉर्डर आहे बागा बॉर्डर वरती ज्यांनी आपलं कार्यरत होते ते अग्निवीर प्रज्वल टावरे रावे गावचे सुपुत्र. आपण इतरत्र कुठे असाल तर आम्हा आयोजकांकडून आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. रावे गावचे प्रज्वल टावरे अग्निवीर, आपण इतरत्र कुठे असाल तर आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानाच्या दिशेकडे वळतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 धावांची गरज आहे. आक्रमक फलंदाजी करावी लागेल साहिल आणि सिद्धू याला.
कमबॅक करावा लागेल. या षटकावर संपूर्ण दारोमदार असणार आहे. मित्रांनो, कमबॅक करायचा असेल तर छत्रपतींना आठवा, कारण ज्या वेळेला पुरंदराचा तह झाला होता त्यावेळेला पुरंदरासह 23 किल्ले महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग याला दिले होते. त्यावेळेला स्वराज्यात किल्ले उरले होते फक्त आणि फक्त 16 आणि तदनंतर अवघ्या 9 वर्षांनी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेकाच्या वेळेला स्वराज्यात किल्ले होते तब्बल 361. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहेत. संधी होती, फुल टॉस चेंडू होता, संधीचं सोनं मात्र केलं नाही. सिद्धू याने निर्धाव चेंडूची सांगता होते. सामना फसताना दिसतोय. 11 चेंडूंचा खेळ बाकी, 47 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अतुल वर्गे, ज्याने फलंदाजी अप्रतिम दर्जाची केलेली आहे. ओ या वेळेला चेंडू उडवतोय काउस कॉर्नरच्या दिशेने. वन बाउंस, सीमा पार, चौकार. राजधानीवर डीजे या वेळेला लोअर फुलटॉस चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल परंतु झेल मात्र साकारता आला नाही. एकेरी धाव जोडली जाईल. या 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. अतुल वर्गे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. साहिल मोकल स्ट्रायकिंग एंडला. अगदी संथ गतीने गोलंदाजी करतो अतुल आणि त्या गोलंदाजीचा फायदा मात्र घेता येत नाहीये साहिल आणि सिद्धू याला. नक्कीच साहिल वैयक्तिक 21 धावांवर खेळत आहे परंतु गरज आहे एका आक्रमक फलंदाजांची. आता मात्र सामना जवळपास फसलेला आपल्याला दिसतोय. जय गिरोबा जोहे या संघाच्या बाजूने. नक्कीच क्रिकेटमध्ये यश अपयश हे येतच असतं मित्रांनो, परंतु एक मोठा पराभव हा तुमचे सर्व अपयश झाकून ठेवू शकतो. परंतु त्या मोठा विजय, माफ करा, एक मोठा विजय तुमचे सर्व पराजय झाकून ठेवू शकतो. परंतु गरज असते त्या मोठ्या विजयाची. 4थ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे आणि या 4 षटकांअखेर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 31 या धावसंख्येवर. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 42 धावांची गरज आहे. रायगड किल्ला डीके चषक 2024 चे मुख्य आयोजक आदरणीय श्री दत्ता कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते अग्निवीर प्रज्वल टावरे रावेगावचे सुपुत्र यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. मुख्य आयोजक डीके चषक 2024 आदरणीय श्री दत्ता कांबळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी प्रज्वल टावरे अग्निवीर रावेगावचे सुपुत्र यांचा यथोचित असं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल कार्य आपल्या ते आपण यशस्वीरित्या पूर्ण करूत यासाठी आमच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाकडे वळतोय. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी तब्बल 40 धावांची गरज आहे. अशक्य असं असणारे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी
आता मात्र रनआउटच्या स्वरूपात हा गडी बाद झालेला आहे. एक्केचाळीस धावांची गरज आहे. सौरभ मोकल आता येतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळला गेला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असल्या कारणाने झेल मात्र होऊ शकत नाही. नक्कीच पराजयाच्या छायेत आता मात्र सापडलेला आहे तो म्हणजेच जय गिरोबा जोहे हा संघ. असं मित्रांनो, यश अपयश हे क्रिकेटमध्ये येतच असतं, परंतु अपयशाने खचून न जाता तितक्याच जोमाने आणि जिद्दीने पुन्हा एकदा नवीन स्पर्धेसाठी तयारी करा आणि त्या स्पर्धेमध्ये आपलं 100% योगदान द्या. कारण कोणत्याही क्षेत्रात जर आपणास यशस्वी व्हायचं असेल तर अपयश पचवण्याची ताकद सुद्धा असावी लागते. आणि क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कष्टाला त्या ठिकाणी पर्याय नसतो आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो. यश हे एका दिवसात मिळत नसतं, पण एक दिवस मिळतं हे मात्र तितकंच खरं आहे. गरज असते ती अपार मेहनतीची, जिद्दीची आणि चिकाटीची. आणि क्रिकेटमध्ये मेहनत, जिद्द आणि चिकाटी जो संघ घेऊन जातो तो मात्र अर्थातच यशस्वी ठरतो. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामना संपलेला आहे. रामवाडीचा राजा हा संघ या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. जय गिरोबा जोहे हा संघ पराभूत झालेला आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे पराभूत संघाचं कौतुक. अतुल वगैरे, रामवाडीचा राजा संघाचा अतुल वगैरे याने मगाशी लगातार 3 षटकार मारलेले आहेत. त्याच्यासाठी सुप्रसिद्ध उद्योजक मधुभाई अखवारे यांच्याकडून हजारो